पूर्ण काढून परत घालते. आता त्याचा मुंडा किती होता? 8 होता ब्लाऊजच्या मापानुसार. तो मुंडा आहे 8 अधिक शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच ठेवणार आहे. शिलाई मार्जिन ठेवलं 1.5 इंच. 5.5 अधिक 1 इंच, हात दुमडण्यासाठी 1 इंच आपण इथं ठेवणार आहोत. 6.5. तिथून इथं वर 3 इंचावर आपण सरळ रेषा असं घेणार आहोत. आणि हा असा काहीचा शेप देणार आहोत. त्यात आता 6.5 मध्ये इथं पण 6.5 बघायचं, तर 3.5 वर खूण करायची, या 3 वर खूण करायची, सॉरी 3 वजा करायचा इकडल्या बाजूला. आणि इथून इथं वर 1.5 इंचावर आपण खूण करायची आणि हा शेप इथं असा जोडायचा. इथून इथं हा झाला बाहेरचा भाग आणि हा झाला इथून इथंपर्यंत, हा झाला आतील भाग. वरचं इथून इथंवर असं हे कट करायचं. इथं आपण जोड देणार आहोत. इथं दुमड घालून घ्यायची आणि इथं किती दुमड घालायचं मार्जिन करण्यासाठी आपण इथून इथंवर असं तिरकं कट करायचं. हे समजतंय आपल्याला कुठून दुमड घालायचं. आणि इथून दुमड घालायचं बाईला आणि तयार करायचं बाई यास. आणि इथं जोड लावायचं. हे झालं बाई कटिंग. त्या पाठीमागल भाग काढायला लागलो आपण. आता पूर्ण उंची किती आहे बघायचं ब्लाऊजचं माप. तर पूर्ण उंची 13.5 आहे. 13.5 अधिक 1 इंच ॲड करायचं, तर 14.5 आपण इथं ठेवणार. आणि घडी कितीची आहे बघायचं. शक्यतो बटन उजव्या बाजूनच माप घ्यायचं. उजव्या बाजूकडूनच असं इथून इथंवर असं हे माप घ्यायचं. तर हे किती आहे? 11.5 आहे. शिलाईची टीप किती आहे, कितीवर आहे बघायचं. तर शिलाईची टीप इथं 10.5 पर्यंत आहे. तिथून आपण शिलाई मार्जिन जरा जास्त ठेवलं. मुंडा आपण 6 ठेवणार आहोत आणि 11.5ची घडी ठेवणार आहोत. इथून इथं वर 1 इंचावर खूण करायची, मुंड्याचा शेप द्यायचा. दीड इंच आपण आपल्या मार्जिनसाठी ठेवले की आपण खूण करूया. 6.25 वर आपण खूण करूया. पाठीमागील गळा किती आहे बघूया ब्लाऊजला. पाठीमागील गळा 8 आहे, 9 आहे. तसा बघायला गेलं तरी 9 तरी ठेवूया आपण. आणि 2.25 गळा खोली ठेवूया. त्यानंतर ही रेष मारून घेऊया. आणि गोल गळ्याचा पण शेप देऊया. त्याला पाठीमागील गळ्याचा गळा आपण जरा नंतर हे आपण
घेतलेलं आहे. गळा कट करायचा. गळ्याचा भाग आपण बंद बाजूला ठेवतो. कटोरी काढताना आपण असं ठेवायचं, कारण कटोरी वाढवायची असते आपल्याला. परत इथून असं हे मुंड्याचं माप टाकायचं. नंतर पुढचा गळा किती आहे बघायचं ब्लाऊजला. मापाचं ब्लाऊज दिले तुम्ही. पुढचा गळा इथं 6.5 आहे, तर 6.5वर आपण इथं सगळं आपण घेऊया आणि इथं 1 इंच वाढवायचं कटोरी काढताना. मागच्या भागापेक्षा पुढचा भाग 1 इंच वाढवायचा, इथं वाढवायचं. परत हे सगळं आपण काढून घेऊया. परत आता आणि परत माप टाकायचं आहे आपल्याला. परत हे असं मुंड्याचं माप पण आपण घ्यायचं आहे. रेषा आपण घ्यायची. तर आपण 1 इंच दिलेलं आहे, तर इथं अर्धा इंच आपण ठेवायचं. हे 1 इंच मागच्या भागात आहे आणि हे अर्धा इंच पुढच्या भागात, आणि इथं आपण गळ्यातला शेप द्यायचा. तर इथंवर आपण 1 इंच माप ठेवायचं, कारण गळ्याचा शेप चांगला येतो, गोल असा येतो. म्हणून इथं कोपऱ्यातून 1 इंच ठेवायचं. असा झाला गळ्याचा शेप. तर आता इथं आपण योगपट्टीचं माप टाकणार आहोत. योगपट्टी इथून इथंवर 3.5 आणि इथून इथंवर 3 आणि इथून इथंवर असं हे सरळ अशी रेष घ्यायचं. शेप कट करून टाकायचं. परत इथून इथंवर आता कटोरीचं माप टाकायचं. ते आपण इथं 11.5 घेतले. 11.5च्या निम्म किती, तर 5.6वर खूण केल्या. आणि इथून इथंवर इथून मुंड्यातून इथून इथंवर 2.5 इंचावर आणि इथून इथंवर 2.5 इंचावर हे जोडायचं आपल्याला. आता योगपट्टी आपण इकडे काढायचे आणि इथं आपण कटोरी वाढवून घ्यायची. आता ही कटिंग करूया आणि कटोरी आपण नाही, आता आपण इथं कटोरी वाढवूया लागलं. त्या योगपट्ट्या आपण काढल्या की माप आपण दुसरीकडे ठेवून त्या योगपट्ट्या काढूया आणि इथं आपण कटोरी वाढवून घेऊया. इथं आता 2 इंच वाढवायचं. तर हे 2 इंच वाढ झाल्यानंतर कटोरीचं किती रुंदी किती झाली बघायची. कटोरी 8 झाली. 8च्या निम्म 4वर खूण करायची आणि इथून इथंवर 1.5 इंचावर खूण करून घ्यायची. परत आता हे सगळी मापं आपण तिन्ही मापं समान करायची. हे किती आहे हे बघायचं. इथंवर 4.5वर, परत इथून इथंवर इथं थोडंसं आपण वाढवायचं, कारण हा जरा मूळचा भाग वाटतो. इथं थोडंसं वाढवायचं असं.
4.5 वर खूण करायची. नंतर 4.5 इथे बघूया 5.5 यायला जरा जरा आपण इकडे तिकडे जरा करू 4.5 वर इथं घेऊन येतो. म्हणजे 4:45 पर्यंत ते होणार आहे. इथं 4:45 वर 4.5 म्हणून 4:45 4:45 खाली बघूया आणि एकदा आपण हे इथं 4:45 आलं इथं आले 4:45 इथून इथं वर हे 4:45 आले इथून इथं 4:45 आले. कटोरा पण कात्री द्या मला. असं आपण डायरेक्ट ब्लाऊजवर माप टाकले आणि कटोरी पण आपण ब्लाऊजवर कागदाव न करता डायरेक्ट ब्लाऊज कटिंगवरच कटोरी कटिंग करायला लागले. बघा अगदी अतिशय चांगली कटोरी बसते. माप टाकून ट्राय करून बघा. कटोरी पण हे करून बघा किती छान बसते कटोरी. काही शंकाच नाही. बघा किती छान आल्या. डायरेक्ट आपण कापडावरच वाढवले. कट करायचं. कटोरीचा जोडायचा भाग कटोरी त्या 4 उपयोग पट्ट्या बटन पट्टी ही काच पट्टी कमर पट्ट्या ह्या गळ्याच्या पट्ट्या. अशा प्रकारे आपलं हे ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. तुम्हाला आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.